भगवद्गीता 15वा अध्याय प्राकृत. श्री भगवान म्हणाले, खाली शाखावरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला. ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो. वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोगपाने गुण पुष्ट जेथे. खाली ही मुळे निघती नवीन दृढावली कर्मबळेनु लोकी. त्यांचे तसे रूप दिसेन येथे. भासेन शेंडा बुडखान खांदा. घेऊनी वैराग्य अभंग शस्त्र. तोडून हा दृढ मूल वृक्ष. घ्यावा पुढे शोध तया पदाचा. जेथून मागे फिरणे नसेची. द्यावी बुडी त्या परमात्म तत्वी. प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी. जे मान मोहासह संगदोष. जाळुनी निर्वासन आत्मनिष्ठ. द्वंद्वे न घेती सुख दुःख मूळ. त्या प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट. न त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे. जेथे गेला ना परते माझे अंतिम धाम ते. माझाची अंश संसारी झाला जीव सनातन. पंचेंद्रिय मनोयुक्त प्रकृतीनी खेचितो. पुष्पादिकातून वारा गंध खेचूनी घेतसे. तशी घेऊन ही सर्व देह सोडी धरी प्रभू. स्तोत्र जीवा त्वचा चक्षु घ्राण आणिक ते मन. ह्या सर्वास अधिष्ठून ते विषय सेवितो. सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त हा. परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती. योगी यज्ञबळे ह्यास पाहती हृदयी स्थित. चित्तहीन अशुद्धात्मे प्रज्ञेहीन पाहती. सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीतसे. तसे चंद्रात अग्नीत जाण माझेची तेजासे ते. आकर्षण बळे भूते धरारूपे धरितसे. वनस्पतीस मी सोम पोषितो भरिला रसे. मी वैश्वानर रूपाने प्राणी देहात राहुनी. अन्नेती पचवी चारी प्राणापानास फुंकुनी. सर्वांतरी मी करितो निवास. देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा. समग्र वेदासही मीच वेद्य. वेदज्ञ मी वेद रहस्य करता. लोकी पुरुष ते दोन अक्षर आणि अक्षर. क्षर सर्वची ही भूते. स्थिर अक्षर बोलिला. म्हणती परमात्मा तो तिज पुरुषोत्तम. विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय. मी क्षरा अक्षराहुनी वेगळा आणि उत्तम. वेद लोक म्हणे माते म्हणोनी पुरुषोत्तम. मोह सारुणी जो दूर जाणे मी पुरुषोत्तम. सर्वज्ञ तो सर्व भावे सर्वरूपी भजे मज. अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो. हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्याची.